कोणत्याही कार्यकर्त्याचा मृत्यू होणं हे वाईट आहे असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय। परिषदेमधील आमदारांनी बोलताना थोडासा विचार करावा असं नांदगावकर यांनी म्हटलंय। कुणावर बोलतोय याचा विचार मिटकरींनी करावा असा नांदगावकर यांनी सल्ला दिलाय अमोल मिटकरी यांना। मनसे नेते बाळा नांदगावकर आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, अकोल्यामध्ये अमोल मिटकरींच्या गाडीवरती दगडफेक झाल्यानंतर आपल्या कार्यकर्त्याचा जे मालोलकर आहे जो आहे त्याचा मृत्यू झाला, त्याच्यानंतर सर्व राजकारण सुरू आहे। अमितजींनी देखील त्यांच्या घरच्यांची भेट घेतलेली आहे। काय एक नेता म्हणून एक कार्यकर्ता जो आहे तो तुम्ही गमावलेला आहे, काय प्रतिक्रिया? अमितजींना मी धन्यवाद देतो की त्यांनी जाऊन ताबडतोब भेट घेतली आणि त्या कुटुंबाचं सांत्वन केलं। कोणत्याही कुटुंबातला माणूस मग तो माझ्या पक्षातला असो की इतर कोणत्या पक्षातला असो, जर त्याचा अशा प्रकारे मृत्यू होत असेल तर ते वाईटच आहे। बरेच वेळेला आपण महाराष्ट्रात पाहिलं आहे की राज ठाकरे साहेब बोलल्यानंतर अजित पवार बोलतात, अजित पवार दादा बोलल्यानंतर कधी अजित पवार दादा बोलले की मग राज ठाकरे साहेब बोलतात। हे वाकयुद्ध हे चालूच असतं, परंतु आपण कुठल्या अंगाने घ्यायचं हे महत्त्वाचं आहे। आणि त्यामुळे त्यांनी साहेबांवरती काहीतरी भाष्य केल्यामुळे ते वादळ उभं राहिलं आणि त्याची परिणती असं झालं की आमच्या जवळचा कार्यकर्ता आमच्यातून गेला आणि मग ह्याला जबाबदार कोण आहे हे महत्त्वाचं आहे। मिटकरीसारखा आता विधान परिषदेमधल्या आमदारांनी बोलताना पण विचार करण्याची आवश्यकता होती। किंवा कोणी मी काय किंवा इतर कोणी आपण बोलताना कोणावरती बोलतोय तो विचार करायला पाहिजे। आपली उंची काय तो विचार करायला पाहिजे आणि बोलायला पाहिजे। माझं काय म्हणणं नाही। कॅमेरामन रोशनसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई।